मान्यवरांचं टाळ्या वाजून स्वागत करूया. आपल्या विद्यालयाचं नाव काय आहे? दत्त विद्यालय. आणि दत्त विद्यालयामध्ये नारायणपूर वरून, कुठून? नारायणपूरला काय आहे? दत्त मंदिर आहे. दत्तांचे सेवेकरी आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज मिडगुले पत्रकार आहे, व्याख्याते, त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करा. सुंदर असं व्याख्यान तुम्हाला या ठिकाणी देणार आहेत. त्याचबरोबर आदरणीय दत्त उपासक भुजबळ साहेब दत्तात्रय, विशेष म्हणजे त्यांचं नाव सुद्धा दत्त उपासक हे, नाव सुद्धा दत्तात्रय भुजबळ साहेबांचं टाळ्या वाजून स्वागत करा. आणि हे सगळं योग घडवण्याचं काम की माझ्या गावात तुम्ही यावं, आमच्या विद्यार्थ्यांना उपजत संस्काराचं बीज कुठंतरी पेरावं, म्हणून विलास महाराजांसाठी सुद्धा टाळ्या वाजवा. या ठिकाणी आदरणीय मिडगुले साहेबांना विनंती करतो की आपण आपला पुढचा कार्यक्रम सुरू करावा. ज्ञान वाढते, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे. सुंदर अशा श्री दत्त विद्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. फळाफळांचा मळा पाहिजे, फळाफळांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. गावातल्या मंदिरांपेक्षाही सुंदर अशी एक शाळा पाहिजे. अशा तुमच्या सुंदर शाळातील तुम्हाला हुशार सद्गुणी सुंदर मुलांना काहीतरी सुंदर जीवन, तुमचं जीवन सुंदर बनावं, यासाठी आम्ही पुण्यावरून आलेलो आहे. काय होतं, आपण खेडेगावचे, आपलं असं वाटतं आम्ही खेडेगावचे, आम्ही गरीबाचे, मी बुटका, मी काळा, मी लोकडा, मी कसा मोठा होणार. एक भीती असते मनामध्ये, मी खेडेगावचा, मी गरीबाचा, मी कसा मोठा होणार. मुलांनो, गरीबाचा आणि कमी हुशार असलेला मुलगा जीवनामध्ये मोठा होऊ शकतो. हा विश्वास देण्यासाठी काय झालं, भारताच्या राष्ट्रपतींचं नाव माहिती आहे? होय बाई, भारताचे राष्ट्रपती, जरा वर बघा, ताट बसा. भारताच्या राष्ट्रपतीचं नाव काय नाव आहे? द्रौपदी मुर्मू. मला सांगा, आपण कोणत्या घरात जन्म घ्यायचा, देवानं आपल्याला कोणता कलर द्यायचा हे आपल्या हातामध्ये नसतं, परंतु जन्मल्यानंतर शिकून सवरून कसं मोठं व्हायचं. त्यांचं कोणत्या जाती जन्मल्या माहिती आहेत? त्या आदिवासी समाजात जन्मलेली एक मुलगी वयाच्या 6व्या वर्षी त्यांचे आई वडील खदानीत वारले आणि त्यानंतर एका अनाथ आश्रमामध्ये शिकली. इतकी शिकली, मन लावून शिकली. पहिल्या वर्षापासून मास्टर डिग्री पर्यंत तिचा पहिला नंबर होता. कारण त्याला काही आधार नव्हता, आई वडील नव्हते किंवा मोबाईल टीव्ही सुद्धा नव्हता त्यावेळेस. त्याला व्हायबल करायला कोणतंही साधन नव्हतं. ती शेवटच्या मास्टर डिग्री पर्यंत तिच्या जवळ 6 डिग्री आहेत. मास्टर डिग्रीच्या नंतर तिच्याकडे 6 डिग्री आहेत. तिला राष्ट्रपती बनवलं, ते काही तिचा कलर पाहून नाही, तिची जात पाहून नाही. मग देवाला आपल्याला कोणता कलर दिलाय हे आपल्या हातामध्ये नसतं, पण जन्मल्यानंतर शिकून सवरून कसं मोठं व्हायचं हे आपल्या हातामध्ये आहे. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? कोणती? आता सांगितलं मी तुम्हाला. शिकून म्हणजे शिक्षण, आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, सवयी, चांगल्या सवयी, संतांच्या प्रत्येक सुविचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. हा विश्वास देऊनच जाणार आहे. तुम्ही पाखरं पाहिजे, पाखरांना कुठे घर असतं राहायला, कुठे रस्ता असतो, पाणी असतं, खाद्य असतं, तरीही त्या जीवनामध्ये हार मानत नाहीत. उडत जातात, एखाद्या लहानच्या झाडावर बसतात, फांद्या वागतात. पाहणाऱ्याला वाटतं अरे पाखरं पडतील किंवा काय, परंतु मुलांनो, त्या पक्ष्यांना फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्यांचा त्या फांदीवर नसून आपल्या पंखावर विश्वास असतो. तसा तुम्ही स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा, मनामध्ये ठरवा, मला मोठं व्हायचंय. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. काय झालं,
माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा, आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं. आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं. आता मला सांगा, आपल्याला कुठे शंभूराजासारखं मरायचंय, भगतसिंगासारखं फाशी जायचंय, किंवा बाजी प्रभू सारखी खिंड आपल्याला अडवायची नाही. आपल्याला एकच काम करायचंय. काय काम करायचंय? शिकून सवरून मोठं व्हायचंय. फक्त मोठं नाही व्हायचं, कारण मोठा आणि चांगला माणूस व्हायचा. शिकलेला प्रत्येक माणूस चांगला असतो असं नाही, पण शिकून आणि सवरून म्हणजे सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, संतांचे विचार, सुविचार, प्रत्येक सुविचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. सुविचार काही फळा भिंतीवर लिहिण्यासाठी नसतात. बघा, एक सुविचार आहे, अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा म्हणजे कुलूप. बरोबर? मग मला सांगा, तुमच्यातला अभ्यासाचा कंटाळा किती जणांना आहे? हात वर करा. कळलं नाही? मग तुम्ही प्रत्येक जण मोठा होणार. मी तुम्हाला अशी एका मुलाची गोष्ट सांगतो, सत्य घटना. मी तुम्हाला जे सांगणार आहे ते सगळं सत्य सांगणार आहे, खोटं काही सांगणार नाही. तुमच्या डोक्यात घुसल असं सांगणार आहे. फक्त जरा ताट बसा, कारण जो ताट बसल त्याची बॅटरी फुल चार्जिंग होईल आणि तो नक्की मोठा होईल. तर जेऊर बघा, जेऊर तुम्ही गाव करमाळ्या तालुक्यातलं जेऊर नावाचं गाव होतं. आणि वडारी समाजातला एक मुलगा, त्याचा बाप वारला होता दारू पिऊन, आणि एक मुलगा त्याची आई 4 किलोमीटर कुठेतरी खडी फोडायला जायची. आई खडी फोडायची आणि त्या खडी फोडायच्या पैशावर तो शिकायचा. परंतु काय झालं, त्याला अभ्यासाचा फार कंटाळा. तो 7वीला गेला. 7वी पर्यंत ते बघा चढवत नेतात. सरांनी चढवलं, पण तो प्रत्येक वर्षी आईला म्हणायचा, आई मला नाही शाळेत जायचं. आई म्हणली, जा. अरे शिकून सवरून काहीतरी बन. त्याला पहिल्या वर्षी बरंच शाळेमध्ये पाठवलं. पोरग 7वीला गेलं. आणि त्यावेळेला नेमकी गेल्या वर्षाची काय कपडे उरली होती. सरांनी ती कपडे त्याला दिली. मागास समाजाचा मुलगा, उरलेली कपडे त्याला दिली. त्याला शाळेत यायचं नव्हतं, पण ती कपडे मिळाली. कपडे अंगावर घातली आणि मग त्याला थोडा आनंद झाला. तो अगदी खुशीत होता, मागं बसलेला होता. अगदी आनंदामध्ये तो मागं बसलेला होता. परंतु काय झालं, काही शेजारचं पोरग जरा चमत्कारिक होतं. ते त्याला म्हटलं, अरे 7वीला काय ते स्कॉलरशिप का काय असतं ना, ते लई अवघड असतं. स्कॉलरशिप का काय असतं म्हणल्यावर लई अवघड म्हणल्यावर आधी त्याला हवस, त्यांनी पाडला पाऊस. आणि मग अवघड म्हणल्यावर जे धूम तकाट पडालं. त्याच्या 4 किलोमीटर जंगलामध्ये खडी फोडत होती. जाता जाता थाप टाकत आई जवळ उभं राहिलं. आई म्हणली, का रे बाळा, शाळा सुटली का काय? बाला म्हटला, नाही आई, शाळा नाही सुटली, पण पाठी फुटली. मला नाही शाळेत जायचं आहे. मला नाही जायचं, लय अवघड आहे म्हणतात. मी तुला म्हणत होतो ना, मला नाही जायचं शाळेत, तुम्हाला बळच पाठवलं. ती म्हटली, अरे शिकून सवरून काहीतरी बन म्हणलं. तो म्हणला, नको नाही. पोराला माहिती असतं आईला कसं पाठवायचं. ते रडायला लागलं, नाही मला नाही जायचं शाळेत. आई असं करतो ना, तुझं ब्रासवर काम आहे ना, एका ब्रासचे तुला 200-300 रुपये मिळतात. तू 200-300 रुपयाचं काम करतो. मी पण तुला थोडी मदत करील. आणि मग माझे 150 रुपये मिळतील, तुला हातभार लागेल. मला नाही जायचं शाळेमध्ये. पोरग रडायला लागलं. आई म्हटली, मर मेल्या, तुझ्या नशिबातच नाही सुख, तुझ्या नशिबातच नाही चांगलं व्हायचं, मोठं व्हायचं. आणि मग आईनं मर मेल्या म्हणून त्याच्या हातामध्ये हातोडा दिला. आई जी खडी फोडत होती, तो हातोडा त्याच्या हातामध्ये दिला. पोराला वाटलं, आता सुटलो अभ्यासाच्या कंटाळ्यातून, अभ्यासाच्या काचातून सुटलो. पोरानं हातोडा घेतला, बाजूचे मोठमोठे दगड सोडून लहान दगडावर ठोके मारायला लागला. लहान दगडावर ठोके मारत असताना 15-20 मिनिटांमध्ये घामाघूम झाला. कशाला कोरड पडली. आईला म्हटलं, पाणी. आई अर्धी बाटली पाणी पिली होती आणि अर्धी बाटली उरलेली त्याला दिली. घाटा पाणी पिला, सगळी बाटली भरून पाणी पिला. आणि मग थोडासा तवाका आला, थोडासा जोर आला. आणि मग परत त्यानं हातोडा घेऊन दगडावर ठोके मारायला लागला. मारता 10-15 मिनिटांमध्ये घामाघूम झाला. कशाला कोरड पडली, डोळे पांढरे केले. आईला म्हटलं, आई पाणी. आई म्हटली, अरे
आता अर्धा बाटली तू पेला, अर्धी मी पेले होते. आता कुठे पाणी, 4 किलोमीटर पुढे घर नाही, जंगल नाही, विहीर नाही, आपण जंगलामध्ये खडी फोडतोय. आता कुठून तुला पाणी देऊ? परंतु मुलगा मोठ्यानं आम्हाला आई पाणी पाणी करायला लागला आणि पाणी पाणी करत त्यानं डोळे पांढरे केले, खाली कोसळला. आईने हंबाडा फोडला, कसली मी अभागी आई, माझ्या मुलाला मी आता पाणी देऊ शकत नाही, कसली मी आई. म्हणून आई खाली बसली, त्याला मांडीवर घेतलं. पोरग पाणी पाणी करत होतं. पोरग मरत किंवा काय, आईनं हंबाडा फोडला होता आणि हंबाडा फोडला असताना रडणाऱ्या आईच्या डोळ्यातले 5-10 अश्रू पाणी पाणी करत मांडीवर घेतलेल्या त्या मुलाच्या तोंडामध्ये पडले. आता मला सांगा, अश्रूंना थोडी तहान भागणार आहे, परंतु थोडासा अश्रू पडल्यामुळं त्याला थोडासा ओलावा वाटला. ओलावा वाटल्यावर त्यानं जीभ बाहेर काढली आणि डोळे उघडले. जसे त्याने डोळे उघडले तसा करमाळा तालुक्याचा तो बीडीओ आणि कॉन्ट्रॅक्टरची गाडी आली. त्याने घरकन ब्रेक दाबला, व्हिडिओ खाली उतरला आणि त्या आईला खेकतला, "आई थेरडे, तुला काय अक्कल? तुला काय अक्कल? एवढ्या मोठ्या गधड्याला मांडीवर घेऊन बसलीस. तुला सांगितलं होतं ना, आता तुझं खडी फोडायचं काम झालं पाहिजे. तुझं जर काम झालं नाही ना, तुला 1 रुपया महिन्याचा देणार नाही." पायीनं आधीच हंबाडा फोडला होता. जसा तो व्हिडिओ ओरडला तशी आई उठली तशी पोरग खडीमध्ये पडलं. त्याच्या डोक्याला कपची पडली, भळभळा रागात यायला लागलं. पोरग आधीच पाणी पाणी करत होतं. आईनं हंबाडा फोडला होता. लागल्यामुळं डोक्याला पोरानं भोकाड पसरलं. दोघही रडत होते, पण त्या व्हिडिओला काही सुतक नव्हतं. त्या पोराला म्हटलं, "का रे काढवा, मूर्खा, नालायक, बेसन, तुला काय अक्कल? शाळेचे कपडे घालून आमच्या कामाचा खोळंबा करायला आलास आणि शाळा शिकायचं सोडून इकडे बोंबलत आलास. गाढवा, मूर्खा, नालायक, बेशरम." व्याकरणामध्ये जेवढ्या शिव्या त्या पोराला दिल्या आणि त्याच्या आईला बजावलं. तुला सांगितलं होतं उद्या आपल्याला पॅचअप करायचे, रात्रीतून पॅचअप करायचे. उद्या अधिकारी पाहणीसाठी येणार आहेत. जर तुझी खडी फोडून धरली नाही ना, तुला पगार देणार नाही. आई तर रडतच होती, हंबाडा फोडला होता. पोरगही रडत होतं. परत त्या जाता जाता त्या पोराला म्हणला, "अरे गाढवा, जा ना तिकडे, काहीतरी शिकायचं सोडून इकडे आमच्या कामाचा खोळंबा करायला." परत त्याला गाढवा, मूर्खा, नालायक, बेशरम 17 शिव्या दिल्या आणि तो व्हिडिओ पाठमोरा झाला. व्हिडिओ गाडीमध्ये बसला, व्हिडिओ पाठमोरा झाला. आईनं हंबाडा फोडला होता, पोराच्या डोक्याला लागलं होतं. पोरग रडत होतं, पोरानं भोकाड पसरलं होतं. आईनं हंबाडा फोडला होता. मरत किंवा काय पोरग, दोघही हंबाडा फोडून मोपचा भोगची रडत होते. ते शेवटी ते पोरग रडून रडून थकलं आणि रडता रडता त्यानं आपल्या आईचा केविलवाणा चेहरा पाहिला. आईचा केविलवाणा चेहरा पाहिला आणि आईचा केविलवाणा चेहरा पाहून त्याच्या डोक्यामध्ये धस्त झालं आणि मग त्यानं मनामध्ये विचार बदलला. तो आईला म्हणला, त्याने एक टोकदार कपची उचलली, एक टोकदार दगड उचलला आणि आईला म्हटला, "थांब आई, थांब आई." आणि त्या दगडानं त्यानं मोठ्या दगडावर एकच वाक्य लिहिलं, "म्या साहेब होणार, मी साहेब होणार, याच्यापेक्षा मोठा साहेब होणार. त्यानं तुला एवढे रडवलं, त्यानं मला 17 शिव्या दिल्या, त्याच्यापेक्षा मोठा साहेब होणार." कपची फेक काढून दिली आणि पोरग 90च्या स्पीडनं पळालं. शाळेत येऊन बसलं. त्याला शिकायचं नव्हतं, अभ्यासाचा कंटाळा होता, तरी शाळेत येऊन बसलं आणि मग ते मन लावून ऐकायला लागलं. कारण त्याला शिकायची इच्छा निर्माण झाली होती, उमेद निर्माण झाली होती, महत्वाकांक्षा निर्माण झाली होती. आणि मग बघा, एक अभंग आहे बघा, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई नाव ऐकली तुम्ही का? फक्त शांताबाई ऐकली ना? एक मीराबाईचं भजन आहे, 2 ओळी माझ्या मागे म्हणायच्या, मोठ्याने म्हणायच्या. आणि त्या ओळींचा अर्थ काय, त्या ओळींचा अर्थ काय होतो, तो अर्थ डोक्यामध्ये घ्यायचा. त्याच्याप्रमाणे तुम्ही वागला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. मीराबाईचं एक भजन होतं बघा, "जैसी लागी लगन म्हणा, मेरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगी." आई एक पोरग नुसतंच गालात असलं. आता मी कुठे तुला मुन्नी बदनाम होई म्हणायला सांगितलं रे? अरे एखादा संतांचा अभंग, संतांचं वाक्य आपल्या तोंडामध्ये बसलं, आपल्या अंतमरणामध्ये ठसलं, आपल्याला देव सद्बुद्धी देईल, आपलं शरीर निर्मळ पवित्र किंवा तुमच्यातला शुद्ध होईल. म्हणून त्या अभंगाचा अर्थ काय होतो, जैशी लागी लगन. जैशी लागी लगन म्हणजे काय अर्थ होतो याचा? जैशी लागी लगन बाई, काय अर्थ होतो याचा? जशी तुला टीव्हीची गोडी आहे, तशी तिला अभ्यासाची गोडी लागली. जैसी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड, गोडी निर्माण झाली होती, तशी गोडी तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली. आणि मेरा हो गई मगन, मेरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन, तल्लीन, मग्न झाली होती. तसे जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती
जगातली कोणतीही शक्ती, अगदी चीन पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही. असं होणार आहे का? एखादा पाकिस्तानचा आतंकवादी येईल, चीनचा सैनिक येईल, म्हणले बाळ्या काळ्या घालू का गोळ्या, अभ्यास करून कॅप्टन होऊ नको, लेफ्टनंट होऊ नको, कलेक्टर होऊ नको म्हणणार आहे का? जगातला कोणताही शत्रू तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. पण काही शत्रू आहेत आणि ते शत्रूकडे बाहेर नाहीत, तुमच्या आतमध्ये दडलेत. तुमच्या आतमध्ये दडलेला सगळ्यात मोठा शत्रू कोणता? टिंब हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता? आळस, कंटाळा, बेफिकिरी. नाही अभ्यास केलं तर काय सर थोडस रागवतील. मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरांचं काय बिघडणार नसतं. मला मोठं व्हायचं असेल, आतले शत्रू आळस, कंटाळा, बेफिकिरी बाहेर काढा. आणि त्यापेक्षाही भयंकर डेंजर महाविघातक असे काही तुमचे दुश्मन आहेत. जर ताट बसा बारक्या 4 नंबर माग काय तर ताट बस. कारण बघा सर मी काय म्हणतो खरं कारण सांगू, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये एक सामाजिक प्रदूषण झालंय. सामाजिक प्रदूषण असं झालंय का प्रत्येक गावातल्या 10 ते 15% मुलांची, मुलांना कान खोल नाही का, 10 ते 15% मुलांची लग्न होत नाहीत. कोणती? आता टंगल मंगळ करतात, अभ्यासाचा कंटाळा करतात, सरांना मागं बोलतात, बाप्पाचं ऐकत नाही आणि आपलं करिअर घडवत नाही. आणि ज्याचं करिअर घडत नाही, जे टुकार बेकार राहतात, अशा मुलांची लग्न होत नाहीत. मी एका वधूवर सूचक केंद्राचा सदस्य आहे. कोण देणार पोरगी? ज्या मुलाला करिअर घडत नाही, शिक्षण पूर्ण करत नाही, आपलं करिअर घडत नाही, नोकरी धंदा पकडत नाही, त्याला कोण देणार पोरगी? अहो 25 एक सोलापूर जिल्ह्यातलं तुम्ही टीव्हीला बातमी ऐकली असेल का 35 वर्ष झालं वय तरी लग्न नाही, अशा 500 मुलांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला. कशासाठी? तुम्ही पाहिला असेल टीव्हीला. आणि तिथं जाऊन ते कलेक्टर दरवाजात उघडला आणि मग ते गेटवर नाचायला लागले, आम्ही लग्नाळू. आता काय कलेक्टर काही एवढ्या पोरी आहेत तुम्हाला देईल? म्हणून मी तुमच्या याच्यासाठी आलोय का कमीत कमी मला माहितीये किती शिकला तरी तुम्ही राष्ट्रपती नाही होऊ शकणार. तुम्ही व्ही गिरी, झाकीर हुसेन, एपीजे अब्दुल कलाम नाही होऊ शकणार. परंतु कमीत कमी जीवनामध्ये तुम्ही पती व्हावं ह्याच अपेक्षेने मी इथं आलेलो आहे. कारण त्या 15% तुम्ही नाही बसावा यासाठी मी आलेलो आहे. बघा एक दुसरं पात्र एपीजे अब्दुल कलाम, माहिती काय परिस्थिती होती? खायला अन्न नव्हतं, मुस्लिम समाजामध्ये जमीन नव्हती, अन्न नव्हतं. लहानपणापासून ते शाळेत 1ली 2री पासून पेपर टाकायचे. पेपर टाकता टाकता उरलेल्या रद्दीतल्या पानावरून ते लेख वाचायचे. बघा मोबाईल टीव्हीच्या ऐवजी वाचाल तर वाचाल. तुम्ही मोबाईल टीव्ही मध्ये बघण्याऐवजी जर वाचाल तरच वाचायचे. आणि वाचता वाचता त्यांना एवढी गोडी निर्माण झाली, एवढे डोक्यामध्ये प्रकाश पडला. आणि पहिले राष्ट्रपती मिसाईल मॅन जे राष्ट्रपती झाले ते पेपर टाकत होते. तुम्ही कोणत्या जातीमध्ये जन्मला, देवाने तुम्हाला कोणता रंग दिला हे तुमच्या हातामध्ये नसतं. पण जन्मल्यानंतर जो प्रवास आहे महत्वाचा, शिक्षण शिकून सवरून कसं मोठं व्हायचं हे नक्की तुमच्या हातामध्ये आहे. तिसरं एक नाव बघा, एक नाव आहे बघा, तामिळनाडूतली एक मुलगी, खेडेगावची, अभ्यासाचा फार कंटाळा, तिचं नाव पीटी उषा. माहितीये का तुम्हाला? कोण होती ती? कोण होती बाई ती? हा ती कोण होती? हिरोईन होती का? पीटी उषा. पीटी उषा बघा शाळेत जाते फार फार कंटाळा. 7वी पर्यंत अशी ढकलत आली. 4 दिवस शाळेत, 4 दिवस गायब. 4 दिवस शाळेत जायची, 4 दिवस तिकडे शहराकडे जायची. त्याला फार अभ्यासाचा कंटाळा. मुलांनो तुम्ही कमी हुशार असल्यानं तुम्हाला अनेक मार्ग आहेत. एकच रस्ता नाही जीवनाच्या यशाचा, एकच रस्ता नाही. तुम्हाला 90% 80% मार्क पाहिजे असं काही नाही. पीटी उषाला फार कंटाळा. 4 दिवस शाळेत जायची, 4 दिवस गायब व्हायची. आणि मग शिक्षक लोकांना का मुलगी 8-8 दिवस गायब राहते म्हणून शोधायला पाठवतात खेडेगावला. ही मुलगी काय येत नाही, काय भानगड, म्हणून त्या गावचे शिक्षक सायकलवर गेले. त्या वेळेला ती मुलगी कुठे होती? डोंगराच्या कडेला, रस्त्याच्या कडेला शेळी माग होती. शेळ्या तिने पाहिलं, आपले गुरुजी आले. तिनं जे पाहिलं आणि जे धूम टकाट पळाली, डोंगरावर जाऊन इतकी फास्ट पळाली, वाऱ्याच्या वेगानं पळाली, तुफान पळाली. ते गुरुजी बघतच राहिले. अरे पोरगी एक हैवान, वाऱ्यासारखी पळाली. आणि मग ती पोरगी सापडली नाही. गुरुजी मागे गेले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तेच गुरुजी त्या मुलीच्या घरी आले. आणि घरी आल्याच्या नंतर तिच्या वडिलांना सांगितलं तुमच्या मुलीला शाळेत पाठवा. तिची नसेल हुशार, अभ्यासाचा कंटाळा असेल, मग अभ्यासाचा कंटाळा असेल, त्याला 17 मार्ग आहेत. किती मार्ग आहेत वेगळे?
17 मार्ग आहेत. आणि मग ती मुलगी शाळेत त्याला घेऊन आले वडील, आणि दुसऱ्या दिवशी तिच्या आवडीचा जो छंद आहे ना, शाळेमध्ये स्पर्धा असतात खेळाच्या बघा, खो खो, कबड्डी आणि रनिंगची स्पर्धा घेतली. मोठं लांब ग्राउंड होतं, आणि 7वीची मुलगी त्या स्पर्धेमध्ये 10वीच्या मुलीपेक्षा तंगाट पळाली. आणि मग जे पळाले त्याला 10 रुपये बक्षीस मिळालं. पहिल्या दिवशी 10 रुपये बक्षीस मिळालं, खुश झाले. त्यावेळेला 10 रुपये म्हणजे फार होते बरं का. आता तुम्हाला 100ची किंमत नाही, पण त्यावेळेला 10 रुपये मिळाले. पोरगी खुश झाली, आणि मग ती रोज शाळेत यायला लागली. वर्षभर ती त्याला अभ्यासाची थोडी गोडी लागली, पास होण्यापुरती मार्क पाडायला लागली. पण 10वीला गेली. 10वीला ज्यावेळेस गेली त्यावेळेस तालुका पंचायत मध्ये स्पर्धा होतात खेळाच्या. तालुक्यामध्ये नंबर मिळाला. नंतर तिने पुढल्या वर्षी 11वीला जिल्ह्यामध्ये नंबर आला. जर 12वीला गेली, 12वीला गेल्यामध्ये तामिळनाडूमध्ये स्वर्ण पदक मिळवणारी पहिली मुलगी पीटी उषा. आणि नंतर भारताच्या स्पर्धेमध्ये तिने भाग घेतला, आणि तिसऱ्याच वर्षी भारताच्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवलं. 1,00,000 रुपये मिळाले त्यावेळेला. भारताच्या स्पर्धेमध्ये 1-2 लाख रुपये मिळाले. आणि नंतर ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये उतरली. बेजिंगला स्पर्धा होती, जगातल्या सगळे खेळाडू देशात येतात, तिथं तिला उतरवलं. परंतु दुर्दैवानं फक्त 9 सेकंद कमी पडले. किती सेकंद कमी पडले बाई? हा, लक्ष आहे तुझं, मला वाटलं 9 सेकंद कमी पडले. पण तिने हार मानली नाही. 9 सेकंद कमी पडले नाही, तिने सराव चालू ठेवला. 5 किलोमीटर ह्या गावापासून त्या गावापर्यंत जायची, त्या गावापासून परत मागायची. काय होतं, एखाद्या पोराला कमी मार्क पडली ना, ते लगेच नाराज होतं आणि गळाठा होतो. हार मानायची नाही. तिने हार मानली नाही. बघा, असफलता एक चुनौती है. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नाही होती. बरोबर. मला तुमच्या आजोबाचं नाव तुम्हाला माहिती आहे का? आहे? आजोबांच्या आजोबाचं आहे? किती जणांना माहिती आहे सांगा आजोबांच्या आजोबाचं बरं का. तुम्हाला माहित सुद्धा नाही. बरं, समजा तुमचं माहित आहे, मी जर असं म्हटलं तुमच्या आजोबांच्या आजोबाचा, तुम्ही काहीच बोललो नाही. पण मी जर म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की जय जयकार का होतो? काहीतरी जगासाठी, दुसऱ्यासाठी केलं, समाजासाठी, रयतेसाठी राजा झाला. बघा, तुमच्या आई वडिलांच्या फार छोट्या इच्छा आहेत. तुमच्या आई वडिलांच्या फार छोट्या इच्छा आकांक्षा आहेत. तुमच्या आई वडिलांना बस एवढं फक्त वाटतं की आमची बाळ शाळेत जातील, अभ्यास करतील, गृहपाठ करतील, होमवर्क करतील, शिकतील, सवरतील, आणि शिकून सवरून मोठी होतील, साहेब होतील, आणि आमच्या म्हातारपणाची काठी बनतील. पण त्या शिवरायांच्या आईचं नाव काय? जिजाऊंचं वेगळं स्वप्न होतं. त्याचं काय स्वप्न होतं? त्या मोगलाईत कोणी शहाजहानच्या, त्या मोगलाईत कोणी मुमताजच्या स्मृतीसाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेला एक शहाजहान. त्या पेशवाईत कुणा मस्तानीच्या प्रेमासाठी राजमहाल बांधणारा होऊन गेला एक बाजीराव. पण फक्त मराठेशाही आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वराज्य निर्माण करून 360 किल्ले बांधणारा एकच राजा झाला, तो म्हणजे छत्रपती शिवराय. जय जयकार का होतो? फुकट होत नाही. लोकांच्या लेकी बाळींना सुरक्षितता त्यांच्या नंतर मिळाली. बघा, कल्याणच्या सुभेदाराची सून. बरं, मी तुम्हाला पीटी उषा सांगत होतो. काय सांगत होतो बाई मी? पीटी उषा. बरोबर. पीटी उषा रोज प्रॅक्टिस करायची. पीटी उषा ह्या गावातून त्या गावात जायची, तिने हार मानली नाही, परत मागे यायचे, परत प्रॅक्टिस करायची. अशी प्रॅक्टिस चालू ठेवली. पुढच्या वर्षी स्पर्धेत उतरायचं म्हणल्यावर तिनं लगेच सराव सुरू केला. आणि सराव सुरू केल्यावर एकदा काय झालं, एका दिवशी जशी पलीकडच्या गावात गेली 5 किलोमीटर, आणि तिथून माग फिरली. जशी ती माग फिरली तसं त्या गावामध्ये कुत्र्यांची भांडणं लागली होती. कुत्र्यांची भांडणं बघितली ना, कळवण कशी गोठ्यात कुत्र्यांची कळवण लागली. आणि ती जशी माग फिरली तशी ती कुत्र्यांची कळवण तिच्या माग लागली. तिला वाटलं कुत्री माझ्या माग लागली. आजची तंगाट पळाली, बुंगाट पळाली, चिंगाट पळाली. 9 सेकंद सोडा, 15 सेकंद तोडले. आणि दुसऱ्या वर्षी स्पर्धेमध्ये बेजिंगला आपल्या भारताला पहिलं स्वर्ण पदक मिळालं, ती पीटी उषा. आता मला सांग बाई, ती एवढी चिंगाट का पळाली? कुत्र्याच्या वेळी. बरोबर. मग मला सांग, तुमच्या मागे काय कुत्र लागणार नाही, पण तुमच्या मागे एक कुत्र आहे. कोणतं? करिअरचं. आपलं करिअर घडवलं तरच तुम्ही काय होणार आहे? पती होणार. बरोबर. आणि तुम्ही करिअर घडवलं तरच तुम्हाला. कारण काय सर, मुलांचा प्रॉब्लेम वेगळा आहे आणि मुलींचा प्रॉब्लेम वेगळा आहे.
आता या मुली लहान आहेत, पण 9वी ते 12वीच्या मुलींना मी लक्ष्मण रेषा सांगतो. तुम्ही रामायण पाहिलं? रामायणामध्ये एक पात्र होतं, सगळ्यात महत्वाचं श्रीपात्र कोणतं? सीता. बरोबर. सीता वनवासात होती. वनवासात असताना सकाळच्या वेळी स्नान संध्या करून केस मोकळे सोडून कुटीच्या बाहेर बसलेले असताना तिने एक झाडाच्या आडमध्ये हरण पाहिलं तुम्ही ते टीव्ही मध्ये. ते हरण पाहिलं आणि मग तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. रामाला म्हणले, प्रभू मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी हवी, हरणाच्या कातड्याची चोळी हवी. आणि रामाला वाटलं, अरे ही जनक राजाची या लाडकी लेक राजकन्या आपल्या बरोबर वनवासाला आली, हिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये? आणि मग रामानं धनुष्यबाण उचलला आणि 90च्या स्पीडनं हरणाच्या पाठीमागं पळाला. आता ते हरिण मायावी होतं, माहितीये तुम्हाला? रावणाच्या मामानं मारीत नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. ते झाडाच्या आड गेलं, झाडाच्या आड गेल्यावर त्यानं रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. तो सीतेनं ऐकला. सीता लक्ष्मण म्हणली, भाऊजी धावा, त्यांच्या जीवाला धोका आहे. कोणत्या तरी हिंसक स्वपदानं झडप घातली. परंतु लक्ष्मण म्हणला, नाही माते, प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही. ती म्हणली, म्हणजे तुम्हाला असं काही वाटतं का त्यांचं तिकडं काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी? बस. लक्ष्मण म्हणला, बस माते जातो. त्यानंही धनुष्यबाण उचलला आणि त्या कुटीच्या बाहेर एक रेषा आखली. सीतामाईला सांगितलं, रेषा ओलांडू नकोस. आणि ती रेषा आखली. तोही धनुष्यबाण घेऊन झाडाच्या आड गायब झाला. आणि ती रेषा जी आखली, मुलींनो, त्या रेषेचं नाव काय? काय मला मोठ्याने सांगा, मला ऐकायला कमी झालं. काय? लक्ष्मण रेषा. बरोबर, लक्ष्मण रेषा जी प्रत्येक मुलीच्या जीवनात असते, जी प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते, ती ओलांडायची नसते. ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं आणि वेगळंच महाभारत घडतं. म्हणून माग ज्या 2-3 मुली आहेत ना, जरा नीट कान खोलून ऐका. लक्ष्मण रेषा ओलांडायची नसते, हे रामायणापासून शिकायचं. आणि मग त्यावेळेला लक्ष्मण गेल्याच्या नंतर रावणानं आपला भिक्षे करायचा वेळ घेतला. त्या रेषेच्या लांब बाहेर उभा राहिला. त्याला त्या रेषेचं सामर्थ्य माहित होतं आणि वारोळी दिली. ओम तत्सत भिक्षां देही, भिक्षा वाढ माय. सीतेनं ती हारोळी ऐकली. त्या भिक्षेकराला पाहिलं आणि भिक्षेकराला पाहिल्यावर तो सीता आतमध्ये गेली. म्हणजे कंद मुळे फळे काहीतरी असेल ते तिने ओटीमध्ये घेतलं आणि चांगल्या कामासाठी, मुलींनो, दान धर्म करणं म्हणजे चांगलं काम आहे ना. चांगल्या कामासाठी अनावधानानं तिनं लक्ष्मण रेषा ओलांडली. जशी लक्ष्मण रेषा ओलांडली तसं रावणानं तिला आपलं स्वतःच रूप धारण केलं. उचललं आणि कुठं घेऊन गेला? हा, दिंडीमध्ये पंढरपूरला घेऊन गेला. नाही, कुठे नेलं? हा, माहितीये त्याला. लंकेमध्ये अशोकवनामध्ये नेऊन उठवली. मुलींनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला शोध घेऊ शिकणारा, उड्डाण करू शकणारा राम भक्त हनुमान उपलब्ध होता. आजकालच्या जमान्यामध्ये कोणताही हनुमान उपलब्ध, आणि आजकालचा राम पण लय अवलादी झालाय. तो म्हणत हिला लय शायनिंगची चोळी लागत होती, जाऊ द्या, व्यात गेली, सीता गेली, गीता मिळेल. म्हणून मुलींना रामायणापासून काय, ह्या रामायणापासून, सर मी रामायणावर 1 तास बोलतो, रामायणापासून एवढं शिकायचं असतं, एवढं शिकायला मिळतं. बघा, तुम्ही पुढे 10वीच्या नंतर आर्ट, कॉमर्स, सायन्स, BBA, BCA बरेच प्रकार आहेत. प्रत्येक याच्यामध्ये रामायण लागू पडतं. बघा, आर्टला विषय आहे इकॉनॉमिक्स. मला वाटतं सिग्नल ज्याला वेळ झालेली अर्धा तास. इकॉनॉमिक्स. कॉमर्सला आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. BBA, BCA ला बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी भांडवल, कमीत कमी शक्ती वापरून जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा हे रामायणातलं एक पात्र सांगतं. बघा, सीता वनवासात गेल्यावर हनुमान त्याला शोधायला गेला. रामानं अंगठी दिली होती. ते झाडावर बसलं त्यानं अंगठी तिच्या हातामध्ये टाकली. अंगठी हातामध्ये जशी टाकली तसं सीतेनं वर पाहिलं, ओळखलं रामाची अंगठी. आणि ते हनुमानाच्या, त्या रावणाच्या सैनिकांनी पाहिलं, अरे कोणतरी मारकड आलंय. आणि मग त्या सैनिक धावले, त्या माकडाला पकडलं, रावणाच्या समोर हजर केलं. आता रावण कुठे बसला होता? जमिनीवर होता का? सिंहासनावर होता ना. रावण सिंहासनावर बसला होता आणि ते माकड काय सामान्य नव्हतं. त्यानं आपलं शेपूट लांबून येटोळ करून त्याच्यापेक्षा डबल उंच
आसन करून बसलं आणि रावणानं जसं पाहिलं त्याला राग आला. अरे मलकट, आपल्या सेफ्टीचा माज दाखवतोय काय, आपल्या सेफ्टीचा माज दाखवतोय. आणि मग त्यानं रावणानं सैनिकाला हुकूम केला, जरे सगळ्या चिंध्या गोळा करून आला, कपडे गोळा करून आला. त्याच्या सेफ्टाला एवढं लांबवलं गुंढाळा, जसे सैनिक सगळे पळाले, सगळ्या चिंध्या गोळा करून आणल्या तरी अर्ध शेपूट भेटलं नाही. मग जा म्हणले सगळ्या स्त्रियांच्या साड्या गोळा करून आणा, सगळ्या साड्या करून गोळा करून आणा. सगळ्या साड्या लंकेतल्या टोटल गोळा करून आणल्या तरी एका साडीचा तोटा आला. तरी एका साडीचा. मग एका सैनिकाने आठवण करून दिली, अरे सीतामाई लंकेत येणार, ती जातीची साडी घेऊन या. आणि मग ते त्या माकडानं ऐकलं, शेपूट आकसून घेतलं. आता मुलींनो भानगड काय आहे, त्यावेळेला एवढ्या साड्या नव्हत्या. आता तुमच्या आजीच्या वहिनीच्या कपाटात साड्या बघा, एका एवढ्या साड्या थप्पी असतील. एका म्हातारीला 75 वर्ष झालं आणि तिला 75 साजरी करायची. मग तिने आठवण केली, अरे आपलं 65 वर्ष 60 वर्षापूर्वी 15 वर्ष लग्न झाले आणि तो शालू किती सुंदर दिसत होते. फोटो अल्बम पाहिला आणि त्यावेळेला त्या शालू किती सुंदर होते. आणि मग त्या म्हातारीला साड्या चालणार, तिनं प्रत्येक सणाला साडी, वर्षातून 12-13 साड्या, अशा साड्यांची थप्पी अख्खं फुल कपाट भरलं होतं. तिला वाटलं तो शालू घालावा. तो शालू कधी लग्नाचा घातला नव्हता, सगळ्यात खाली होता. आणि तो शालू वाढायला म्हातारी जशी खाली वाकली, जसा शालू वाढला, अख्खी थप्पी तिच्या बोकांनी पडली, म्हातारी खलास. एवढ्या साड्या असतात सर. बायांना साड्या कशाला लागतात काय कळत नाही. 2-4 साड्या बाद झाल्या, पण एवढ्या साड्या आपल्या समाजाचं अख्खं भांडवल त्या साड्यामध्ये, खांड्या खुंड्यामध्ये, डबऱ्या डुबऱ्यामध्ये, माळ्यावर. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये एवढं शिका. 4 साड्या बाद झाल्या, 7 झाल्या, पण थप्पी 100-200 साड्या एका महिलेच्या कपाटामध्ये. ते त्यावेळेला सगळ्यांनी साड्या आणल्या, त्या शेपूट आकसलं. म्हणले जा रे आता राखेलचे डबे आणा. 15-20 सैनिक धावले, राखेलचे डबे आणले. अख्ख शेपूट लांबवलं होतं, सगळ्यावर राखेल ओतलं. 10-15 सैनिकांनी माचीस आणल्या आणि त्या माचीसनी जागी शेपूट पेटवून दिलं. जागी शेपूट पेटवून दिल्याच्या नंतर आता ते माकड काय सामान्य नव्हतं. जसं शेपूट पेटवलं तसं त्यानं उड्डाण केलं. रावणाच्या वाड्यावर असा पलिता फिरवला, टेंबा फिरवला. अख्खा वाडा 1 मिनिटात आगडून झाला. नंतर ह्या वाड्यावर त्या वाड्यावर, ह्या घरावर त्या घरावर, ह्या वडा बंगला घर, सगळी लंका त्या माकडानं फक्त अर्ध्या तासामध्ये ह्या बंगल्यावर त्या बंगल्यावर उड्डाण करत असा टेंबा फिरवला. अर्ध्या तासामध्ये अख्खी लंका जाऊन टाकली. आता मला सांगा मुलांनो, त्या माकडाचा खर्च किती झाला? आता एक युद्ध चालू आहे बघा, रशिया आणि युक्रेन. माहितीये तुम्ही, माहितीये ना? रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे, 2 वर्ष झाली. त्यांचा एवढा खर्च झालाय, आपल्या भारताचं बजेट 15 वर्ष चालतं, खर्च निघेल एवढा खर्च झालाय. अजून कुणाचा जय पराजय नाही. मग त्या माकडाचा खर्च किती झालाय सांगा बाई. साड्या कोणाच्या होत्या? लंकेतल्या. राखेल, 1 पैशाची माचीस. म्हणजे 0 बजेट मध्ये पूर्ण विजय मिळवायचा. कमीत कमी खर्चामध्ये बुक किपिंग, डेबिट क्रेडिट किती खर्च झाला, BBA BCA किती वेळ गेला. मग हे माकड रामायणामध्ये, मी रामायणावर अजूनही सांगतो, फक्त मुलींना एक धोका सांगतो. मुलींना तुमची पिढी फार हुशार आहे, पण मोबाईल, TV, DJ, हेडफोन आणि पाटलांचा बैलगाडा यांनी सगळा राडा केलाय. 10वीला पोराला 90% मार्ग, ते 12वीला नापास होतं गाड्या मागे पडून. म्हणून तुमचं करिअर करा, पहिलं करिअर करा, मग गाड्यावर नाही तर गाड्यावर. परंतु पहिलं करिअर महत्वाचं आहे. म्हणून मुलांना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची. उद्या तुम्ही कॉलेजला जाल, कॉलेजला गेल्यावर तिथे हिरो असतात बघा, टपरी टाकलेली असतात. तुमच्याकडे मोबाईल आहे. एक 16-15 वर्षापूर्वीची सत्य घटना, मोबाईल आला होता, नेमकाच मोबाईल आला होता त्यावेळेची सत्य घटना सांगतो. वेळ झालेला आहे आणि नंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. याच्यातून तुम्हाला मी सांगितलं, याच्यातून काय फायद्याचं वाटलं ते सांगायचं. त्याच्या नावानं हे पुस्तक मी लाईव्हला देणार आहे, त्याला हरिपाठ देणार आहे. जो मुलगा किंवा मुलगी 2 अभंग पाठ करेल वर्षामधनं त्याला हरिपाठ देणार आहे. तर मी आता काय सांगत होतो, ती मुलगी एक 12वीची मुलगी, 93% मार्ग, हुशार मुलगी, पण गरीबाची मुलगी. आमच्या सणसवाडी म्हणजे 40 किलोमीटर पुण्याला कॉलेजला गेली. कॉलेजला गेल्याच्या नंतर ती मुलगी मोबाईल तिचा चार्जिंग करायसाठी कॉलेजच्या बाहेर टपऱ्या टाकलेल्या असतात, त्या टपरीवर जायची
आणि टपरे कोणाचे असतात माहिती? 50% टपऱ्या बाहेरच्या देशातली आतंकवादी समाजातली माणसं आपल्या मुली पळवण्यासाठी तिथं टपऱ्या टाकून देतात. त्या मुलाला कपडे देतात, बुलेट देतात, गाडी देतात, हाय फाय हिरो लागला असं. आणि मग ती मुलगी त्या टपरीवर गेली. टपरीवाल्याने हेरलं, अरे ही मुलगी साधी भोळी दिसते. आणि मग त्यानं बघा जरा स्टेप घेतली, तिच्याशी बोलला. पुढच्या वेळेला त्यानं पुढचं पाऊल टाकलं. पुढच्या वेळेला म्हटला, ती मुलगी चार्जिंग करायला आली. म्हटली, आज फार मॅचिंग ड्रेस घातलायस, आज फार सुंदर दिसतेस. सुंदर दिसतेस म्हणल्यावर ती हरभऱ्याच्या झाडावर चढली, हसली आणि फसली. सुंदर दिसतेस म्हणल्यावर हे मग त्याने पोटली स्टोक घेतले. हे तुझ्यासारख्या हुशार टॅलेंटेड मुलीला कसला मोबाईल पाहिजे? तुझ्यासारख्या देखण्या हँडसम हुशार टॅलेंटेड सुंदर मुलीला कसला मोबाईल पाहिजे? अँड्रॉइड, तू साधा मोबाईल वापरते. ती म्हटली, माझ्या बापाची ऐपत नाही, माझ्या बापाची ऐपत नाही. तो म्हणला, तुझ्या बापाची ऐपत नसेल, मी देतो ना, मी देतो ना म्हटल्यावर तिला थोडासा त्या सीतेप्रमाणे मोह व्हायला लागला. पण म्हटली, नको नको, माझ्या बापाला जर कळलं ना, माझा बाप मला उभी कापील. ती म्हणलं, तुझ्या बापाला कसं कळल? तुझ्या बापाला कसं कळल? तुझा बाप कुठेतरी शेतात कडमडला असेल, काबाड कष्ट करत असेल, घामाच्या धारा गळत असेल, तुला शिकवण्यासाठी कामधंदा, त्याला कसं कळल शेतात? आणि त्या मुलीला पटलं, हा मुद्दा पटला का नाही बाई? पटवला ना, त्याला कसं कळलं? याला कसं कळल? हा मुद्दा तिला पटला. तिला अर्धा मुद्दा पटला बर का. पण पटला का पटला? तिच्या मनामध्ये मोह पूर्ण झाला होता. तो म्हटला, तुझ्या बापाला कसं कळल? पण ती म्हटला, मग तुझ्या बरोबर मोबाईल घ्यायला यायचं पुण्याला म्हटल्यावर मला भीती वाटते. ती म्हणली, तो म्हटला, कशाची भीती? तू म्हणला, नको मला भीती वाटते. आणि मग त्याने त्याला लोंडा घोळायचा प्रयत्न केला. एक डायलॉग आहे बघा फेमस, ती मला भीती वाटते. आणि मग तो म्हटला, सुनू तुझं माझ्यावर भरोसा नाही का? सोनूचा बिलकुल भरोसा नव्हता, सोनूचा बिलकुल भरोसा नव्हता. पण तिच्या मनामध्ये त्या सीतेप्रमाणे मोह उत्पन्न झाला होता. म्हणून ती त्याच्या बरोबर जायला तयार केली. शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला, गणित येतंय. 20,000 रुपये त्या पोराने नेले होते. 20,000चा 18,000चा मोबाईल घेतला. किती उरले? आणि मग पोरगी पुण्याला नेली. वडापाव थोडी मागा आणायची, भाव खायसाठी 5 स्टार हॉटेल मध्ये घेऊन गेला. 1800 रुपये बिल आलं. आता किती उरले? आता यायला 40-80 रुपये लागत होते बसला, बरोबर. त्याचा वेगळा डाव होता, ते नंतरचा भाग. 80 रुपये लागत होते. त्यानं शहाणं बनायचं ना, लगेच यायचं बस पकडायची. पण त्या पोरी अजून भाव खेळायला गेला. तो म्हणला, सोनू आईस्क्रीम खाऊगी? ती पण म्हणली, हा हा बोंबारले. 180 रुपये गेले. आता किती रुपये उरले? 20 रुपये. यायला किती लागत होते? मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्या पोरीला दाखवता येत नव्हतं. आणि मग अशा अंतकरणामधलं प्रश्नचिन्ह घेऊन पायऱ्या उतरायला लागल्या. दोघ जण जशा पायऱ्या उतरले तसे त्या मुलाच्याच वयाचा, एक फिंजारलेल्या केसाचा, मळ काढलेल्या कपड्याचा एक तरुण त्यानं समोर हात केला. म्हटला, 20 रुपये देना साहब, 20 रुपये देना. तो म्हटला, 20 रुपये का क्या करेगा? तो म्हणला, कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. त्यावेळी तो हिरो म्हणला, सोनूला, देख सोनू, भिकारीने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हटला, वैसा नहीं, गर्लफ्रेंड ने भिकारी बनाया. टोटल पिढी 15 ते 35 ची सर भिकारी होत चालली. एका घरामध्ये एवढे मोबाईल, 2-2 हजार बिल येतं. 1000 रुपये लाईटीचं बिल आला. आमचा बाप लाईटीच्या ऑफिस मध्ये जातो, म्हणतो, साहेब 2च बल्ब, एवढं कसं? परंतु मोबाईल मधलं एवढं पैसे भरताना आम्हाला काहीच वापरत नाही. फक्त 7 लोक श्रीमंत होत चाललात. 99.99% पोरं जनता गरीब होत चालली. कोणती श्रीमंत होत चालली? रिलायन्स, टाटा, अदानी, अंबानी, वडाफोन, आयडिया. काय आयडिया काढली त्यांनी, एक वायर खबून दिली आणि म्हणतात जो फार मारायला लागली. टोटल मोबाईल. मुलांनो, मोबाईलचा गैरवापर नको, मोबाईलचा गैरवापर नको. त्या मोबाईल मधले बरेच माणसं फसतात. तुम्हाला 5 लाखाचं बक्षीस लागलंय, काय गेम असतात, अगदी भिकारी होतात, पोरांना कळत नसतं, डेंजर धोका खतरा माहित नसतो. म्हणून मोबाईलचा अतिरेक नको. आणि मुलींना आयुष्यामध्ये त्यावेळेला काय झालं, तो 20 रुपये म्हटल्यावर त्याच्याकडे किती रुपये उरले होते बाई? आणि भिकारी किती मागत होता? 20 रुपये. त्यानं मोठा उदार करण्याचा अवतार होऊन 20 रुपयाची नोट काढली. 20 रुपयाची नोट त्याच्या हातात फडकवली, ठेवली. आणि त्या पोरीला म्हणला, थांब. मुलगी पायरी जवळ थांबली आणि तो असा गेटवर गेला. गेटवर गेल्यावर त्याचा कावा वेगळाच होता. त्यानं फोन लावला.
फोन घेतला आणि म्हणला, हॅलो हॅलो मुर्गी लाया हो मेरा 5 लाख रुपये रेडी रखना. त्याच वेळेला त्याचा फोन चालू असताना त्या मुलीच्या गावचा सुदैवानं पोलीस पाटील गेट मधून आतमध्ये येत होता. त्यानं हे वाक्य ऐकलं, मुर्गी लाया हो 5 लाख रुपये रेडी रखना. असली कशी सोन्याची कोंबडी आहे. त्याला प्रश्न पडला, पण त्यानं काय डोक्यात घेतलं नाही. ते जाऊ दे म्हणलं, काय असेल ते असेल. ते चालत चालत तो कॉन्ट्रॅक्टर आणि पोलीस पाटील त्या गेट जवळ, जसा हॉटेलच्या दरवाजा जवळ पायरी जवळ आला आणि त्यानं ती मुलगी घुटमळणारी पाहिली. ही गरीबाची मुलगी 5 स्टार हॉटेलमध्ये काय करते हे त्यानं पाहिलं आणि त्या मुलीला विचारलं, तू इथं कशी? आणि त्या मुलीनं गडबडली, गोंधळली, गागरली आणि भीतीनं त्यानं जे खरं होतं त्या मुलीनं त्याच्याकडे त्या मुलाबरोबर म्हटल्यावर त्या पाटलाच्या डोक्यामध्ये करंट पेटला. अरे हा बोलत होता ना, मुर्गी लाया हो, मुर्गी नव्हे, मुर्गी म्हणजे मुलगी. त्याच्या डोक्यात पेटला, कारण पोलीस पाटलाला सगळ्या घटना माहित असतात. मग तो त्या तिला तिचा हात धरला, हात धरून झपाझप पाऊल टाकून गेट कडे जाऊ लागला. जसा गेट पर्यंत जाऊ लागला तसं त्या पोरानं पाहिलं, अरे आपल्याकडे ही बोरीला घेऊन हाताला धरून धावत धावत जातोय. आणि मग त्यानं त्या जवळ जसे आला तसा तो पोरगा 90च्या स्पीडनं पळाला. 2013 पासून आजपर्यंत त्या कॉलेजच्या बाहेरची टपरी बंद आहे. आतंकवादी देशातली अशी मुलं तिथं बसवली जातात. आमच्या भोळ्या भाबड्या मुली तिकडे गेल्या फसवल्या जातात. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची. तुमच्या बापानं तुम्हाला शिकवण्यासाठी कांगा खेंद्यावर वागवलं, 20 वर्षाची घडवली. लहान मुलाला तुमचे आई वडील घडवण्यासाठी 20 वर्ष लागतात. पण तेच तुम्ही जर एका वर्षात बर्बाद होणार असाल, एका मिनिटात बर्बाद होणार असाल, तर तुमच्या आई वडिलांची मान खाली घालावा लागेल. असं आयुष्यामध्ये वागू नका. बस शेवटी मुलींना एवढं सांगतो, रस्ता फार खाच खळग्याचा आहे, रस्ता फार खाच खळग्याचा आहे. म्हणून आयुष्यामध्ये जपून टाका पाऊल, जपून टाका पाऊल. कारण प्रत्येक वाट सारखी नसते. जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेवा आपलं मन, तेच फक्त आपलं असतं. मनाचा ब्रेक उत्तम काय लिहिलं असतं, रोडच्या कडे लिहिलं असतं का नाही, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. रोडच्या कडेला सगळे सिग्नल तुम्हाला आयुष्यातले दिलेले असतात. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. आणि ह्या मनाला ब्रेक लावण्याचं काम आमच्या संतांचा अध्यात्म, परमार्थ, अभंग, गवळण, भारूड, पदे, दोहे, ओव्या, श्लोक याच्या चाली त्या डीजेच्या, ऑर्केस्ट्राच्या, सिनेमाच्या गाण्यापेक्षा चांगले असतात. डीजेचं गाणं एकच वर्ष टिकतं, दुसऱ्या वर्षी शांताबाई गायब होते, आला बाबूराव. दिसते का परत? संतांचे अभंग 700 वर्षानंतरही आपल्याला तारून नेण्यासाठी. अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे, त्याच्या आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ असतील, त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. बस मुलांना वेळ संपलेला आहे. आयुष्यामध्ये जगा इतकं आयुष्य कमी पडेल, शिका इतकं डिग्र्या कमी पडतील. दौडा असे कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांना प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, पांडुरंगाला, परमेश्वराला तुम्हाला देणं भागत पडेल, देणं भागत पडेल. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता प्रश्न असा आहे, छत्रपती शिवरायांच्या दोन्ही सुनांची आणि मुलांची नावं काय? सांगा पटकन. हे पुस्तक त्याच्या नावाने लायब्ररी देणार आहे, त्यांना हरिपाठ देणार आहे. सांगा उठून पटकन. छत्रपती शिवरायांना जगावं कसं आपल्याला शिकवलं, काय नाव सांग बाई, सांग सांग. संभाजी महाराज, त्यांच्या बायकोचं नाव येसुबाई, लहान मुलाचं नाव शाहू महाराज, त्यांच्या बायकोचं नाव तानाराणी. बस. टाळ्या वाजवायच्यासाठी इकडे तुझं नाव लिहायचं आणि हे पुस्तक तुझ्या नावाने लायब्ररीत असेल. एक आहे ते लेख तुम्हाला निबंध देण्यासाठी किंवा भाषण करण्यासाठी उपयोगाला पडतील. तुझं नाव लिहा आणि सरांकडे दे. आता दुसरा प्रश्न माझा, आता मुलीला बक्षीस मिळालंय, मुलांना बक्षीस द्यायचंय. तर मुलांनो, ज्यांनी आपली भारताची घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आणि विद्याची व्याख्या करताना विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेली, वित्ताविना शूद्र खचले, अवघे अनर्थ या विद्येने केले. त्या विद्येचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानसपत्राचं नाव काय? बजाव रे. आता मुलींना मिळाले मुलींच्या तर्फे ते पुस्तकावर नाव लिहिून लायब्ररीला ठेव, तुला हरिपाठ. तर मुलांसाठी आता सोपा प्रश्न, मुलांच्या आवडीचा. तुम्हाला जे आवडतं ना, एक आवडीचा पिक्चर बघितला बघा, 7-8 वर्ष झाली, आणि त्या पिक्चर मधला हिरो आणि त्याच्या मित्राचं नाव, हिरोच्या मित्राचं नाव कोण सांगते? चला.
सांग सांग पटकन सांग. एक पिक्चर झाला बघा, याडे लागले रे याडे लागले रे नाही तू नको सांगू, पोरांना पक्ष पोरांना द्यायला नको नका पोरांना जाऊ दे. सगळ्यात मुली काय झालं सर, मुलींनी सगळ्यात हुशार. सांगा बरं पोरांना, सांगा पटकन सांगा. पक्ष आणि लंगड्या. याला तुला हाल पाठ देतो, पण मला सांगा मुलांनो, परीक्षाची लागण्याची काही गरज आहे का आपल्याला? ज्यांनी आपल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवरायांच्या मुलाचे नाव याला माहित नाही, आणि ते परीक्षा लागण्याचे काय त्याला बेन झाले. म्हणजे सर नेमकं काय झालंय, जे नको ती पिढी नेमकं डोक्यात ठेवते, आणि जे चांगलं संतांचे अभंग 700 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये काकडा भजन हरिपाठ गायले जातात, आणि ज्याच्या आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. म्हणून संतांचे अभंग पाठ करा. कारण मी तुम्हाला अभंग म्हणून दाखवणार होतो, पण मला इथं मुलं जरा मोठी वाटली म्हणून मी थांबलो. बरं, एवढा नाच होता सर. आमच्या इकडली एक पोरगी 12वीला हुशार पोरगी, पण ती बोधडीत मोबाईल घेऊन झोपायची आणि शाळेत निघाली बर का बाई. शाळेत निघाली आणि शाळेत निघताना मोबाईल हातात घेतला. चालताना बोलताना मोबाईल हिच्या हातात, झोपेतही स्वप्नातही हेडफोन हिच्या कानात. एक पोरगी शाळेत निघाली, मोबाईलच्या नादात मळ्यात पोचली. आई म्हणली काय ठमी शाळा नाही का? मग ठमी म्हणते बाया याड लागलं, मोबाईलचं याड नको, मोबाईल फक्त चांगल्या कारणापुरता शाळेत फक्त वापरा. लगे घ्या शाळेत रोज जाता ती ज्ञानबिंदू मिळवा, हृदयात आपल्या या देशाभिमान ठेवा, कुलशील मान राखा, ठेवू नका विकार, नव हिंद वियोगाचे तुम्हीच शिल्पकार, का भारताचं भविष्य तुम्ही आहात. लागल्या वर्ष नको आंबेडकर किंवा हे डोक्यामध्ये घ्या. बस मुलांनो, धन्यवाद. या ठिकाणी एक प्रवचनकार म्हणूया, प्रबोधनकार भक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज मेडगुले. खरोखर या ठिकाणी मेडगुले साहेब आमचं भाग्य समजतो की आपण या ठिकाणी 8वी 9वी आणि 10वी खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे जे विलासराव घोगाडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा मुलांना. कारण मुलांना हे जे 8वी 9वी आणि 10वी हे जीवनाला टर्निंग पॉइंट देणारं वय आहे, आणि या वयामध्ये खऱ्या अर्थानं मुलांनी विशेषतः मुलींनी कसं जीवन जगावं. आणि एक गोष्ट या ठिकाणी साहेबांनी सांगितली की तुमच्या मनामध्ये जी काय भय आहे, भीती आहे, न्यूनगंड आहे, तो बाजूला हटवा. कोणी बोटका आहे, कोणी उंच आहे, कोणी लोकडा आहे, कोणी काळा आहे, कोणी गोरा आहे, कोणी या जातीतला आहे, कोणी या धर्मातला आहे. याचं एक सुंदर उदाहरण या ठिकाणी या साहेबांनी दिलेले आहे. अनेक उदाहरणांना अगदी अल्प वेळामध्ये या ठिकाणी स्पर्श केलेला आहे. जे या ठिकाणी मी तर म्हणतो हे व्याख्यान इतकं लाख मोलाचं होतं की या व्याख्यानातून तुम्ही जर बारीक अभ्यास केला असेल तर याच्यामध्ये एवढं शिकण्यासारखं होतं, आयुष्यभर या ठिकाणी तुम्हाला सांगतो शिकता येईल. मला वाटतं साहेब पुन्हा एकदा तुम्हाला मी विद्यालयाच्या वतीने निमंत्रित करतो. पुन्हा एकदा विलास महाराज या ठिकाणी साहेबांना घेऊन या आणि सुंदर व्याख्यान दिलं. त्याच्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीनं त्या ठिकाणी सर्वप्रथमतः त्यांचं शाल श्रीफळ या ठिकाणी देऊन सर्व स्टाफला विनंती करतो की आपण या ठिकाणी ज्ञानेश्वर मेडगुले महाराज या ठिकाणी त्यांचं खऱ्या अर्थानं आपण सन्मान करूया. प्रबोधन केंद्र सणसवाडी तालुका शिरूर या ठिकाणी विलास महाराज घोगाडे यांचा सन्मान या ठिकाणी केला. ओके, धन्यवाद विलास महाराज. आणि पुन्हा एकदा आवर्जून या विद्यार्थ्यांना आमचं व्याख्यान द्यावा ही विनंती. धन्यवाद. खड्या टाळ्या वाजवा. विद्यालयातील
व्याख्यानाचा हा व्हिडिओ आपला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. मुक्ताई प्रबोधन न्यूज सणसवाडी.